वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मला बरे नाही वाटत आहे, मी आज नाही येऊ शकणार. आय एम नॉट फीलिंग वेल अँड आय वोंट बी एबल टू कम टुडे. आय एम नॉट फीलिंग वेल अँड आय वोंट बी एबल टू कम टुडे. ताजी हवेत श्वास घ्या. ब्रीद इन फ्रेश एअर. ब्रीद इन फ्रेश एअर. त्यांना जागा शोधण्यात त्रास झाला. They had trouble finding the place. They had trouble finding the place. तू माझा प्रश्न टाळत आहेस. You are avoiding my question. You are avoiding my question. होय, दर 15 मिनिटांनी. Yes, every 15 minutes. Yes, every 15 minutes. मला बससाठी अर्धा तास वाट पाहावी लागली. I had to wait half an hour for the bus. I had to wait half an hour for the bus. ट्रेनला अंदाजे 1 तास लागेल यायला. ट्रेन विल टेक अप्रॉक्सिमेटली 1 hour टू कम. ट्रेन विल टेक अप्रॉक्सिमेटली 1 hour टू कम. तू गेला होता का? डिड यू गो? डिड यू गो? बोलू नका. डोंट टॉक. डोंट टॉक. समजावून सांगा. एक्सप्लेन इट. एक्सप्लेन इट. त्याला कळवा. इन्फॉर्म हिम. इन्फॉर्म हिम. तिने मुद्दाम मला ते भडकवण्यासाठी सांगितले. She said it deliberately to provoke me. She said it deliberately to provoke me. नाही, तो आत्ताच निघून गेला. No, he just left. No, he just left. आपण घरी कसे जात आहात? How are you going home? How are you going home? मला हलकं वाटलं. I felt lighter. I felt lighter. कोण गाडी चालवणार? Who will drive? Who will drive? सोनिया, हा संदेश राहुलला पाठवशील का? सोनिया, can you forward this message to Rahul? सोनिया, can you forward this message to Rahul? कुठे आहेस तू? Where are you? Where are you? आमच्यात वाद झाला. We had an argument. We had an argument. काय प्रकरण आहे? What is the matter? What is the matter? आत या. Come inside. Come inside. ती मला तिच्या आईची आठवण करून देते. She reminds me of a mother. She reminds me of a mother. हा कोट मला फिट बसत नाही. This coat doesn't fit me. This coat doesn't fit me. आम्ही आधीच तुम्हाला क्षमा केलं आहे. We have already forgiven you. We have already forgiven you. उद्या भेटू. See you tomorrow. See you tomorrow. त्याने मला विचारले की मी काय करत आहे. He asked me what I had been doing. He asked me what I had been doing. मी काही मिठाई आणली आहे. I brought some dessert. I brought some dessert किंवा I brought some sweets. तू मला घरी नेशील का? Will you take me home? Will you take me home? त्याने जाणून बुजून केले आहे मला दुखवण्यासाठी. He has deliberately done to hurt me. He has deliberately done to hurt me. निशान इथे आहे का? Is निशांत here? Is निशांत here? तुला काहीच माहित नाही. You know nothing. You know nothing. चला हा वाद थांबवूया. Let's stop this argument. Let's stop this argument. तू माझ्या बरोबर येत आहेस का? Are you coming with me? Are you coming with me? तुम्हाला पार्टीत जायचे नाही आहे का? Don't you want to go to the party? Don't you want to go to the party? त्याने मान्य केले. He agreed. He agreed.
मला तिथे घेऊन जा. टेक मी देअर. टेक मी देअर. मी आश्वासन देतो की ते खरे नाही. आय कॅन अश्युअर यू दॅट इज नॉट ट्रू. आय कॅन अश्युअर यू दॅट इज नॉट ट्रू. मी तुम्हाला आश्वासन देतो की राहुल पूर्णपणे सुरक्षित असेल. आय अश्युअर यू राहुल विल बी कम्प्लिटली सेफ. आय अश्युअर यू राहुल विल बी कम्प्लिटली सेफ. मला कोणी बोलावले? हू कॉल्ड मी? हू कॉल्ड मी? मी तिच्याकडे दुर्लक्ष केले कारण मला तिच्याशी नाही बोलायचं होतं. आय इग्नोर्ड हर बिकॉज आय डिड नॉट वॉन्टेड टू टॉक टू हर. आय इग्नोर्ड हर बिकॉज आय डिड नॉट वॉन्टेड टू टॉक टू हर. त्याच्या आळशी वृत्तीमुळे मी खूप निराश आहे. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ हिज लेझी ॲटिट्यूड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ हिज लेझी ॲटिट्यूड. विचलित होऊ नका. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. येथून किती दूर आहे? हाऊ फार इज इट फ्रॉम हिअर? हाऊ फार इज इट फ्रॉम हिअर? त्याचे नाव विचारा. आस्क हिज नेम. आस्क हिज नेम. इथे कोण होता? हू वॉज हिअर? हू वॉज हिअर? सहल कशी होती? हाऊ वॉज द ट्रिप? हाऊ वॉज द ट्रिप? तो कर्जात आहे. ही इज इन डेट. ही इज इन डेट. तर फ्रेंड्स इथे बी सायलेंट आहे. ओके, ही इज इन डेट. मी ते आधीच पाहिले आहे. आय हॅव सीन इट ऑलरेडी. आय हॅव सीन इट ऑलरेडी. त्याच्या आई वडिलांचा ठिकाणा तुम्हाला ठाऊक आहे का? डू यू नो द whereabouts of his parents? डू यू नो द whereabouts of his parents? चहा कोणाला हवा आहे? हू वॉन्ट्स टी? हू वॉन्ट्स टी? माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नका. डोंट इंटरफिअर इन माय लाईफ. डोंट इंटरफिअर इन माय लाईफ. जाणून बुजून लोकांना त्रास देणे अनैतिक आहे. Deliberately making people suffer is immoral. Deliberately making people suffer is immoral. याची खात्री करून घ्या. Ensure it. Ensure it. धैर्य ठेवा. Have courage. Have courage. मी मदत नाकारली. I refused help. I refused help. तो काय बोलत आहे हे त्याला ठाऊक नाही. He doesn't know what he is saying. He doesn't know what he is saying. तो एक आक्रमक व्यक्ती आहे. He is an aggressive person. He is an aggressive person. लवकर ये. Come soon. Come soon. मी विसरलो. I forgot. I forgot. आपण नेहमी परावृत्त करणाऱ्या लोकांचे दुर्लक्ष केले पाहिजे. We should always ignore people who try to discourage. We should always ignore people who try to discourage. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.